नमस्कार, मी सुवर्णा. संध्याकाळच्या 5च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा नागपूर दौरा खऱ्या अर्थानं ऐतिहासिकच ठरला असं म्हणायचं. कारण या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तब्बल 75,000 कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं. सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यानंतर मोदींनी मेट्रोच्या 2 मार्गिकांना हिरवा सिग्नल दिला आणि मेट्रो प्रवास देखील केला. यावेळी पंतप्रधानांनी मेट्रो प्रवासात विद्यार्थ्यांशी, सर्वसामान्यांशी संवाद साधला. तसंच खापरी मेट्रो स्टेशनवर मेट्रो फेज 2चं कोनशिला अनावरण देखील करण्यात आलं. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. मेट्रो कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूर आणि मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं म्हणजे नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण केलं. यानंतर मोदींनी एम्स नागपूरचं राष्ट्रार्पण केलं. उपराजधानी नागपूर ते शिर्डीला जोडणाऱ्या 521 किलोमीटर लांबीच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झालं. अगदी कमी वेळेत नागपूर ते मुंबई असा प्रवास घडवणारा हा मार्ग अनेक गावांना आणि शहरांना जोडणारा आहे, म्हणूनच समृद्ध करणारा ठरणार आहे. नागपूर ते शिर्डी हा महामार्ग नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. हा महामार्ग भारतातील सर्वात लांब एक्सप्रेस मार्ग आहे, जो महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमधून जातो. या 10 जिल्ह्यांमध्ये अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख शहरांमधून जातो. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या प्रदेशांसह राज्यातील सुमारे 24 जिल्ह्यांचा विकास होण्यास मदत होणार आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्य काय त्यावर सुद्धा आपण नजर टाकलेली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूरमध्ये 75,000 कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण झालं. यावेळी त्यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा राष्ट्राला समर्पित करण्यात आला. 8,680 कोटी खर्च करून नागपूरच्या खापरी मेट्रो स्थानकावरून पंतप्रधान खापरी ते ऑटोमोटिव्ह स्क्वेअर आणि प्रजापती नगर ते लोकमान्य नगर एक्स्ट्रा लाईन या 2 मेट्रो मार्गाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. दरम्यान 6,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या नागपूर मेट्रो टप्पा 2चं भूमिपूजन करून पायाभरणीही करण्यात आली. या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूरकरांना मोठी भेट दिली आहे. त्याचबरोबर नाग नदी पुनरुज्जीवन आणि मेट्रो फेज 2चं भूमिपूजन देखील मोदींच्या हस्ते करण्यात आलं. राज्यातील विविध प्रकल्पांच्या 75,000 कोटींच्या प्रकल्पाचं उद्घाटन, लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं नागपुरामध्ये. यावेळी मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. देशाच्या राजकारणामध्ये काही शॉर्टकट पक्षांपासून दूर राहायला हवं आणि स्वार्थी नेत्यांना उघडं पाडण्याचं काम जनतेनं करायला हवं, असं आवाहन मोदींनी केलं. आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपया असं करणारे राजकीय पक्ष देशाच्या अर्थव्यवस्थेकरता घातक आहेत, असं मोदी म्हणाले. गोसेखुर्द प्रकल्पावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधताना असंवेदनशील सरकारमुळे प्रकल्पाचा खर्च वाढल्याची टीका केली. तसंच डबल इंजिन सरकारमुळे विकासाला गती प्राप्त झाल्याचं शिंदे-फडणवीस सरकारवर असं म्हणत शिंदे-फडणवीस सरकारवर त्यांनी स्तुतीसुमनं उधळली. 2017 में डबल इंजन की सरकार बनने के बाद इस डैम का काम तेज हुआ है. हर समस्या को सुलझाया गया है. मुझे संतोष है कि इस वर्ष ये डैम पूरा भर पाया है. आप कल्पना कर सकते हैं, इसके लिए 3 दशक से ज्यादा लगे, तब जाकर इसका लाभ गांव को, किसान को मिलने लगा. देश के लोगों को भारत की राजनीति में आ रही एक विकृति से सावधान भी करना चाहता हूं.
ये विकृति है शॉर्टकट की राजनीति की। ये विकृति है राजनीतिक स्वार्थ के लिए देश का पैसा लुटा देने की। ये विकृति है करदाताओं की गाढ़ी कमाई को लुटा देने की। शॉर्टकट अपनाने वाले ये राजनीतिक दल, ये राजनीतिक नेता देश के हर करदाता के सबसे बड़े दुश्मन है। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बोलतायत, थेट प्रक्षेपण। किंबहुना त्याची नोंद, त्याची दखल आम्ही घेणारे सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत। राज्यकर्ते असलो तरी सुद्धा आम्ही आजही दोघंही आम्ही आज 24 तास म्हणजे थोडंफार आम्हाला झोपायला लागतं। लोक म्हणतात कधी तुम्ही जेवता, कधी झोपता। आता बोला आम्ही थोडे दिवस जागत राहायला पाहिजे, जागण्याची जास्ती आवश्यकता आहे। कारण जे काय आज मला काही इथे टीका करायची नाही, परंतु सरकारवर चांगल्या कामावर पण आणि सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयावर पण टीका करण्याची जी काही स्पर्धा लागलेली आहे ती देखील आपण पाहतोय। परंतु आम्ही त्या टीकेकडे काही उत्तर देत नाही, आम्ही कामाने उत्तर देऊ। आम्ही जेवढे आरोप होतील त्याच्या दुप्पट आम्ही काम करू। आणि म्हणून आज खुद्द पंतप्रधान महोदयांनी देखील आपल्या सरकारने घेतलेल्या कामाची दखल घेतली, नोंदही घेतली। ते फार समाधानी होते। त्याने आज राज्याला जवळपास खूप पैसे दिले। आज त्यांनी यापूर्वी देखील गेल्या 4-5 महिन्यामध्ये जे निर्णय घेतले राज्याच्या रस्त्यांसाठी, रेल्वेसाठी, अनेक प्रकल्पांसाठी, आज 11 प्रकल्प त्याचं भूमिपूजन झालं। आज समृद्धी हायवे 55,000 कोटींचा प्रकल्प पूर्णत्वास आपण पुढे जातोय, पुढे नेतोय। आणि म्हणून या सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आमचे लोकप्रतिनिधी इकडे आहेत। सोलापूर जिल्ह्यातले देखील अनेक प्रश्न जे आहेत हे सरकार या प्रश्नांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। हे सरकार सर्वसामान्यांचं आहे। हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला, तालुक्याला न्याय देणारं सरकार आहे। आणि म्हणूनच आपल्या या गुरव समाजाचं जे काही म्हणणं आहे, ज्या मागण्या आपण विजयराज मांडलेल्या आहेत, आणि नक्की त्याचा विचार करू आपण। त्याच्यामध्ये आपल्या मुलांचं चांगलं शिक्षण झालं पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना स्वयंरोजगार मिळाला पाहिजे, ते स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे। यासाठी देखील आपलं सरकार प्रयत्न करेल। आणि म्हणून ओबीसी महामंडळाच्या अंतर्गत या ठिकाणी संत काशीबा युवा विकास योजना, या ठिकाणी आपण संत काशीबा आपलं जे काही सगळ्यांचं प्रमुख दैवत आपले सगळे आपण त्यांना मानता, या संत काशीबा युवा विकास योजना देखील सुरू करण्यात येईल आपल्या या समाजासाठी। सुरुवातीला त्याला 50 कोटी रुपयाचं भांडवल देखील देण्यात येईल। आणि तुम्ही असं समजू नका 50 कोटी रुपये दिले म्हणजे सरकार थांबेल। पुढे जसं जसं आवश्यकता लागेल तसा तसा त्या योजनेचा विस्तार केला जाईल। कुठेही निधी कमी पडणार नाही असं या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो। कारण मला मगाशी उपमुख्यमंत्री महोदयांच्या भाषणातून समजलं होतं की आपल्याला द्यायचंच आहे तर देऊन जायचं आहे। कारण आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही, देणारे आहोत। आणि म्हणून देणार जेवढं काही आपल्या समाजाला, या राज्यातल्या जनतेला सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या सुविधा, ज्या ज्या त्यांच्या अडचणी आहेत, जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम हे तुमचं सरकार, सर्वसामान्यांचं हे प्रयत्न करेल एवढीच आपल्याला खात्री देतो। आपण या ठिकाणी आम्हाला बोलावलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल मी आपल्याला खूप खूप मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो।
शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय सोलापुरामध्ये आलेले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समृद्धी महामार्गासंदर्भात ते बोलले, विरोधक कशी टीका करतात पण आम्ही त्याकडे लक्ष न देता कसं काम करत राहणार आहोत. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिळून आम्ही जास्तीत जास्त काम करणार आणि जितकी टीका होईल त्याच्या दुप्पट काम करून दाखवणार असं स्पष्ट केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. गुरव समाजाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ताकद दिली म्हणून समृद्धी महामार्ग होऊ शकला असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. समृद्धी महामार्गाचं काम सुरू केलं तेव्हा माझ्यासोबत एकनाथ शिंदे होते. भूमी अधिग्रहणाचा मुद्दा होता, त्यावेळी कोणीही पैसे द्यायला तयार नव्हतं. बँकेने पैसे द्यायला नकार दिलेला होता. आम्ही नवीन मॉडेल तयार केलं, सगळ्या बँकांना बोलावलं, त्यांच्यासमोर ते नवीन मॉडेल ठेवलं. मग SBI बँकेने आता पैसे दिलेत. त्यानंतर या महामार्गाला 1 रुपयाची सुद्धा कमतरता जाणवली नाही असं फडणवीस म्हणाले. तसंच आगामी काळात 50,000 कोटी महसूल ह्या समृद्धी महामार्ग देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात नागपूर विमानतळाचं हे भूमिपूजन होणार आहे असंही त्यांनी माहिती दिली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धि महामार्ग का उद्घाटन केवल और केवल आपके हाथों से होना चाहिए. 20 साल पहले ये सपना देखा था, पर आप नहीं होते तो ये केवल सपना रहता, ये कभी पूरा नहीं हो सकता था. आपने ताकत दी, आपने हिम्मत दी, आपने हौसला दिया और आपने जिम्मेवारी दी, तो ये समृद्धि महामार्ग हम लोग यहां पर कर पाए. बहुत कम लोगों को उस समय यकीन था कि इस प्रकार का रास्ता बन सकता है, लेकिन एक व्यक्ति था जो पहले दिन से मुझ पर यकीन रखकर इस पर काम कर रहा था, और उस व्यक्ति का नाम है उस समय के मेरे मंत्रिमंडल के मंत्री और आज के मेरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, जो पहले दिन से रास्ते पर उतरकर इस सारे मार्ग के लिए काम करते रहे. हमारे एकनाथ शिंदे जी ने स्वयं जाकर वहां पर सिग्नेचर की, क्योंकि उस समय के उनके नेता गांव में जाकर विरोध करते थे. उन्होंने गांव में जाकर सभा ली और कहा 1 इंच भी जमीन मत दीजिए. 15 दिन में उस गांव की 1-1 इंच जमीन हमको लोगों ने दी और एकनाथ जी ने स्वयं जाकर वहां पर सिग्नेचर की और हमने पूरा समृद्धि महामार्ग का अधिग्रहण यहां पर किया. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं. पुढील वर्षभरात दुसऱ्या टप्प्याचंही लोकार्पण होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. उद्घाटनाच्या भाषणात बोलताना एकनाथ शिंदेंनी या महामार्गासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सहकार्याची माहिती दिली. मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचंही आज भूमिपूजन झालं. दरम्यान समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा हा क्षण माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचा आहे, महत्त्वाचा आहे, अभिमानाचा आहे, गर्वाचा आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. अभिमान याकरता की या कार्यक्रमाला देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेत. आनंद याचा की देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना माझ्यावर विश्वास दाखवला, त्यांच्या संकल्पनेतून मी काम केलं. आता मी मुख्यमंत्री असताना आम्ही दोघं मिळून पंतप्रधानांच्या हस्ते याचं लोकार्पण करतोय. तसंच या महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव आम्ही दिलंय, याचाही मोठा आनंद आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. या उद्घाटनाला या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदी साहेब उपस्थित झाले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. आणि आनंद याचा आहे की देवेंद्रजींनी जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या संकल्पनेतून मी काम केलं. आणि आता मी मुख्यमंत्री असताना आणि आम्ही दोघंही एकत्र असताना आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते याचं लोकार्पण होतंय, याचा आनंद खूप मोठा आहे. आणि त्याचबरोबर या महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आम्ही दिलंय,
याचाही खूब मोटा आनंद है। शिरडी तक हुआ है, आगे 1 साल के अंदर 8-10 महीने में मुंबई तक ये समृद्धि महामार्ग पहुंचेगा। एक सिर्फ हाईवे नहीं है, एक गेम चेंजर प्रकल्प है। ये हमारे महाराष्ट्र की समृद्धि जो हाईवे है, ये महाराष्ट्र की भाग्य रेखा बदलने वाला ये समृद्ध हाईवे कहलाएगा और ये एक महाराष्ट्र की नई लाइफलाइन कहलाएगा। ये आज इसके सिर्फ हाईवे नहीं, इसके दोनों तरफ में कई हम नवनगर बनाना चाहते हैं और वहां कई इंडस्ट्री आएगी, वहां पर इंडस्ट्रियल हब होगा, एजुकेशन हब होगा, आईटी हब होगा, प्रोसेसिंग यूनिट आएंगे, लॉजिस्टिक हब होगा और ये पूरी तरह लाखों लोगों को रोजगार देने वाला समृद्धि हाईवे कहलाएगा। ठाण्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला। तसंच राज्यातील शिंदे सरकारवर उद्धव ठाकरेंनी कडाडून टीका केली। यावेळी त्यांनी महापुरुषांचा अवमान करणाऱ्या नेत्यांवरून भाजपला फटकारलं। महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा लाभलाय, मात्र याच महापुरुषांचा सातत्यानं अवमान करण्यात येत आहे असं राज्यपालांनी महाराजांचा अवमान केला। तेच राज्यपाल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर बसलेले दिसतात। मग आम्ही काय समजायचं असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला। ज्यांना असं वाटते की आम्ही म्हणजे शिवसेना होतो आणि आम्ही शिवसेना संपवली, ती लोक ती संपले, फक्त ते जगजाहीर होणं बाकी आहे। मी म्हणजे शिवसेना, मी म्हणजेच काहीतरी केले, हे काम मीच केलं, मी नसतं तर झालंच नसतं, असं काही नसतं। कारण कोणाही एका व्यक्तीवरती जग अवलंबून नसतं। तो सातत्याने महाराष्ट्राची जी अवहेलना होते, महाराष्ट्र म्हटल्यानंतर महाराष्ट्राची जी अस्मिता आहे, मग आपण जे म्हणतो शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपतींचा महाराष्ट्र आणि त्यांचाच अपमान करणारा माणूस जर आमच्या राज्यपाल पदावरती बसलेला असेल आणि तोच माणूस आज सुद्धा माननीय पंतप्रधानांच्या व्यासपीठावरती असेल, तर महाराष्ट्राने नेमकं समजायचं काय? एका बाजूला महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न पेटलेला आहे, महाराष्ट्राच्या बाजूने कोणीच बोलत नाहीये। समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झाल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून ठाण्यात जल्लोष करण्यात आला। समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आल्यानं खासदार श्रीकांत शिंदे तसंच नरेश म्हस्केंनी कार्यकर्त्यांसह जल्लोष केला। आज पूर्ण महाराष्ट्रासाठी हा आनंदाचा क्षण आहे, अभिमानाचा क्षण आहे की आज देशातील सर्वात मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्ग जो आहे त्याचं उद्घाटन होत आहे। आज तो 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आहे। देशामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्या राज्याने जो आहे हा एक्सप्रेस हायवे बांधला असेल, जो पूर्ण महाराष्ट्राला कनेक्ट करणार आहे। तर आज सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे परिणाम कोकणातील शिरा खाणीवर पडलेले आहेत। कोकणातील शिरा खाणीत काम करणारा कामगार वर्ग हा कर्नाटक राज्यातील आणि महाराष्ट्र सीमावर्ती भागातून येतो। मात्र सीमावाद उफाळल्यानं दोन्ही राज्यातील बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तसंच वाहतूक बंद आहे, त्यामुळे अनेक कामगार अडकलेत। यामुळे कोकणातील शिरा खाण व्यावसायिक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्याचा सीमावाद उफाळून आलाय, त्यामुळेच या दोन्ही राज्यातलं दळणवळण ठप्प झालंय। दळणवळणामुळेच इथल्या राज्यातल्या व्यापार आणि उद्योगावरती सुद्धा परिणाम झालाय, रोजगारावरती परिणाम झालाय। कोकणात अनेक चिराखाणी आहेत आणि या चिराखाणीवरती मोठ्या प्रमाणामध्ये कर्नाटक राज्यातले कामगार काम करण्यासाठी येतात। पावसाळ्यानंतर इथे 6 महिने याच चिराखाणीमध्ये अनेक कर्नाटक राज्यातले कामगार येतात। कोकणातल्या सर्व खाणीवरती आपल्याला कर्नाटक राज्यामधले कामगार पाहायला मिळतात, परंतु सीमावाद उफाळल्यामुळे या भागामध्ये जो कर्नाटकमधला कामगार येतो त्या कामगारांची सुद्धा धाकधूक वाढलेली आहे। दळणवळणावरती मोठा परिणाम झाला आहे। अनेक कामगार कर्नाटकमध्ये अडकलेले आहेत, तर काही कामगार महाराष्ट्रामधल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कामासाठी आलेत, परंतु त्यांनासुद्धा गावी जाता येणार नाही। लवकरात लवकर या दोन्ही राज्यातला जो सीमावाद आहे तो सरकारने मिटवावा आणि दिलासा द्यावा, कारण आम्ही कामगार आहे, आम्ही पोटासाठी या ठिकाणी येतो, रोजगारासाठी येतो,
उदरनिर्वाहाचं साधन या चिराखानी बनल्यात, परंतु दोन्ही राज्याच्या सीमावादाचा परिणाम आमच्या कामावरती होणार नाही ना, असा प्रश्नसुद्धा त्यांच्या मनामध्ये भेडसावतो आहे. लवकरात लवकर दोन्ही राज्यातला सीमावाद मिटवावा आणि इथल्या कामगारांना दिलासा द्यावा, तरच इथला रोजगार जो आहे तो वृद्धिंगत होईल आणि चिराखानीमध्ये जो काम करणारा जो कामगार आहे त्या कामगारांना मोठा दिलासा मिळेल. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. टॉप 18 घेऊन येते माझे सहकारी राखी. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.